नमस्कार सर. नमस्कार. एकदा तुमचं पूर्ण नाव आणि तुमच्या इथला गावचा पत्ता सांगा. महादेव लोहराज शिंदे, हा. राहणार संक्राळ, तालुका औसा, जिल्हा लातूर. संक्राळ या गावचे शेतकरी आहेत आणि तुम्ही औसा येथील ओमसाई कृषी सेवा केंद्र ह्या दुकानातून ह्या कांद्यासाठी तुम्ही औषधी घेऊन आला होता हो आले. आणि खूप गडबडीत घाई गडबडीत तुम्ही औषध घेऊन गेलतात, कारण त्याला तेवढा वेळ नव्हता तुम्हाला ह्याच्यातल्या गोष्टी मला सांगायच्या होत्या, परंतु न सांगू शकलो. पण तुम्ही त्या गडबडीनं कसलं जे असेल ते असं तुम्ही विचार केला. तर किती दिवस झाला सर स्प्रे घेऊन हे? 12 दिवस झाला असेल, 10 ते 12 दिवस. त्याच्यापुढे ही कांदे चक रोटर करून टाकायचे होते. चक रोटर करून मोडून टाकून चक कांदे रोटर करायचे. स्प्रे मारल्यामुळं हां, आज कांदे नाही म्हणतात 60-70 कांदे, 70 बॅगच्या तर मध्ये कांदे चक रोटर करून टाकायचे. म्हणजे ह्या कांद्याला परिस्थिती अशी झाली ह्या कांद्याची की तुम्हाला असं वाटायचं की ह्याचं रोटर करून टाका. हा रोटर करून टाकणार होता. पण एकच स्प्रे घेतल्याच्या नंतर स्प्रे घेतल्यानंतर कांद्याची जी परिस्थिती आहे तर हे सुधारली. तर कसं वाटतंय सर हे? नंबर 1 वाट. नंबर 1 औषध आहे. तर तुम्ही हे जी फवारणी केलेली आहे ही फवारणी करून समाधानी आहात? हा समाधानी आहोत. 100% समाधानी. 100% समाधानी आहेत. रोटर करण्यापेक्षा पहिले 20-30 हजार खर्च आहे. पहिला ह्याचा हा, पहिला खात बी पेरणं खुरपीनं नंतर ती म्हणजे- रोटर केल्यावर कार आणणार आहे म्हणजे 30,000 रुपयाचं नुकसान 100% 100% करायचा विचार आलता, आलता का? मोडायचा. कांदे बघा की कांदे कशी झालते. पण- कांदे झालते काय उपडा कांदा कांदा उपडा 1-2 कांदे तुम्हाला वाटले तर. काय आता असा कांदा झाला. म्हणजे आपणाला हे कांदा उपडून टाकायचा होता. हा, रोटर करून टाकायचं होतं. उपटून चक- नाही. चक रोटर. रोटर करून टाकायचं होतं बाजूला. आता कॅन्सल झाला रोटर करायचं, रोटर करायचं आता काय आता 60-70% कांदे होते. कांदे झाले. तर एक फवारणीचा एवढा परिणाम झालाय. तर कसे वाटले सर ओमसाई कृषी सेवा केंद्रामधले जे औषधं आहेत नंबर 1 इतर शेतकऱ्यांनी वापरावं? सगळ्यांनी वापरावं, अवश्य वापरावं. अवश्य वापरावं. तर आपलं ओमसाई कृषी सेवा केंद्र म्हणून तुळजापूर मोड औसा या ठिकाणी दुकान आहे आणि हा जो गेलेला कांदा आहे तर एकाच फवारणीमध्ये ह्या शेतकऱ्याला म्हणजे समाधानकारक रिझल्ट आलेला आहे आणि हे शेतकरी खूप समाधानी आहेत. तर सर तुम्ही ओमसाई कृषी सेवा केंद्राला व्हिजिट दिल्यामुळं मी आमच्या दुकानामार्फत तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद आम्ही सर. करतो. धन्यवाद. तुम्ही नाही आम्ही करतो. ओके सर. धन्यवाद. ओके, थँक्यू सर.